भारतीय सामाजिक इतिहासामध्ये 11 मे 1888 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मुंबई शहरातील मांडवी परिसरात असलेल्या कोळीवाडा सभागृहात हजारो सामान्य जनतेच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. हा सन्मान कोणत्याही राज्यसत्तेने, ब्रिटिश सरकारने किंवा उच्चवर्णीय समाजाने दिलेला नव्हता, तर तो शोषित, वंचित, बहुजन आणि सामान्य जनतेच्या वतीने दिलेला सन्मान होता. त्यामुळे या घटनेचे महत्त्व केवळ एका व्यक्तीच्या गौरवापुरते मर्यादित न राहता ते सामाजिक क्रांतीचे प्रतीक बनले. महात्मा ज्योतिराव फुले हे 19व्या शतकातील भारतातील सर्वात क्रांतिकारी, विचारवंत, समाजसुधारक आणि सत्यशोधक होते. त्या काळात भारतीय समाज जातीव्यवस्थेच्या जाचाखाली दबलेला होता. शिक्षण, धर्म, संस्कृती आणि सत्ता यावर मोजक्या उच्चवर्णीयांचा एकाधिकार होता. स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्कही नाकारला जात होता. अशा अन्यायकारक आणि अमानवी व्यवस्थेविरोधात ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला. त्यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले. समाजातील विषमता, अज्ञान आणि अंधश्रद्धा त्यांनी लहानपणापासून जवळून पाहिल्या. शिक्षणामुळेच माणूस मुक्त होऊ शकतो, हा विचार त्यांच्या मनात दृढ झाला. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाह बंदी, अस्पृश्यता निवारण आणि जाती व्यवस्थेचा विरोध या सर्व क्षेत्रात त्यांनी निर्भयपणे काम केले. ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा त्यांच्या विचारांचा कणा होता. या समाजाचा उद्देश सत्याचा शोध घेणे, ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देणे आणि बहुजन समाजाला आत्मसन्मानाची जाणीव करून देणे हा होता. त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणावर कठोर टीका केली. वेद, पुराणे आणि मनुस्मृती यांचा वापर करून समाजातील बहुसंख्य लोकांना गुलाम बनवले जात आहे, हे त्यांनी स्पष्टपणे मांडले. 19व्या शतकात उत्तरार्धात ज्योतिबा फुले यांचे कार्य महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नव्हते. त्यांच्या विचारांचा प्रभाव मुंबई, विदर्भ, खानदेश आणि देशातील इतर भागांपर्यंत पोहोचला होता. मुंबई हे त्या काळातील औद्योगिक, सामाजिक आणि राजकीय केंद्र होते. येथे कामगार, शेतकरी, मच्छीमार, दलित, आदिवासी आणि इतर वंचित वर्ग मोठ्या संख्येने राहत होते. या समाज घटकांमध्ये ज्योतिबा फुले यांच्याविषयी प्रचंड आदर आणि प्रेम होते. 11 मे 1888 रोजी मुंबईच्या मांडवी येथील कोळीवाडा सभागृहात आयोजित केलेली सभा ही केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचा उत्सव होता. या सभेत हजारो सामान्य लोक उपस्थित होते. कोणीही मोठा राजकीय नेता, राजघराण्यातील व्यक्ती किंवा ब्रिटिश अधिकारी या सन्मानाचा केंद्रबिंदू नव्हता. केंद्रस्थानी होते ते फक्त समाजातील आयुष्य वाहून घेतलेले ज्योतिबा फुले. या सभेत ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. महात्मा म्हणजे महान आत्मा ही पदवी देण्यामागे कोणताही औपचारिक विधी, शासकीय आदेश किंवा धार्मिक परंपरा नव्हती. ती पदवी जनतेच्या भावना, अनुभव आणि कृतज्ञतेतून निर्माण झाली होती. ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी जे कार्य केले त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य होते. त्यामुळे लोकांनी त्यांना महात्मा म्हणून संबोधले. या घटनेचे महत्त्व अधिक वाढते कारण त्या काळात समाजात महात्मा ही पदवी सहज दिली जात नव्हती. ती पदवी विद्वान, ब्राह्मण, संत किंवा धार्मिक व्यक्तींनाच दिली जात असे. पण येथे एक शूद्र समाजातून आलेला, ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देणारा, स्त्री, शूद्र, अतिशूद्र यांचा आवाज बनलेला व्यक्ती महात्मा ठरतो. हे त्या काळातील सामाजिक व्यवस्थेसाठी मोठे आव्हान होते. ज्योतिबा फुले यांनी हा सन्मान अत्यंत नम्रतेने स्वीकारला. त्यांनी स्वतःला कधीही मोठे मानले नाही. त्यांच्या मते समाजाचे खरे महात्मे हे शोषित लोकच होते, जे अन्याय सहन करूनही जगत होते. हा सन्मान स्वीकारताना त्यांनी पुन्हा एकदा समाजाला शिक्षणाचे, संघटनेचे आणि आत्मसन्मानाचे महत्त्व पटवून दिले. या घटनेनंतर ज्योतिबा फुले यांचा प्रभाव अधिक व्यापक झाला. सत्यशोधक समाजाला नवी ऊर्जा मिळाली. बहुजन समाजाला आपली ताकद आणि एकता जाणवली. ही घटना पुढील पिढीतील समाजसुधारकांसाठी प्रेरणास्थान ठरली. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले
आणि त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक लढा पुढे नेला. 11 मे 1888 चा हा सन्मान सोहळा भारतीय सामाजिक इतिहासातील एक क्रांतिकारी क्षण होता. या घटनेने हे सिद्ध केले की खरा सन्मान हा सत्तेकडून नव्हे, तर जनतेकडून मिळतो. समाजासाठी निस्वार्थपणे झटणाऱ्या व्यक्तीला इतिहास स्वतः महात्मा बनवतो. आजच्या काळातील या घटनेचे महत्त्व तितकेच आहे. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि शिक्षण यासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्योतिबा फुले यांचे जीवन आणि 11 मे 1888 चा हा सन्मान प्रेरणादायी आहे. हा दिवस केवळ इतिहासातील घटना नसून तो बहुजन समाजाच्या जागृतीचा, आत्मसन्मानाचा आणि सामाजिक क्रांतीचा प्रतीक आहे. ज्योतिबा फुले यांनी महात्मा ही पदवी देणारी ही जनता इतिहासात अजरामर झाली आणि ज्योतिबा फुले हे नाव भारतीय समाजाच्या मुक्तीच्या लढ्याचे शाश्वत प्रतीक बनले.